मला जास्त बोलण्याची वेळ नाही, पण नाईलाजाने मला बोलावं लागतं. तर आलेल्या शेतकऱ्यांची मला पहिलं सर्वप्रथम मी राज्य सरकारच्या गृहमंत्र्यांना एक प्रश्न विचारू इच्छितो. ते येत असताना मोटरसायकलवर सर्वसामान्य शेतकऱ्याला पाहणं नाही, मोटरसायकल येत असताना सावखेड फाट्यावर या स्थानिक पोलिसांनी अडवलं. काही जणांकडून पैसे घेतल्याचा सुद्धा आरोप झालेला आहे. इकडे येण्याचा त्यांनी थांबवलेला आहे. काही शेतकऱ्यांना लायसन नाही म्हणून वापस पाठवलेलं आहे. असा थेट आरोप नाही माझा, पण सावखेड फाट्याच्या परिसरामध्ये कोण अधिकारी होता, त्यांना कोण आहे त्यांना अडवायचं सांगितलं, याची चौकशी व्हायला पाहिजे. मी गृहमंत्र्याला पहिली विनंती करतो, कारण हे आंदोलन कुठल्याही परिस्थितीमध्ये पोलिसांना मोडायचं होतं. याचा अर्थ असा आहे, या ठिकाणी येणारे शेतकरी वापस गेलेले आहे. मला त्यांचा कॉल आलेला आहे, दुसऱ्या फोनवरून कॉल आलेला आहे की आम्हाला इकडे येण्यासाठी मंदा केलेली म्हणून. कोण सिक्युरिटी होतं तिकडे लावलेलं. मी 5 दिवस झाले या ठिकाणी बसलेलो आहे. इथे तुमचे पोलीस प्रोटेक्शन असेल, जाणं येणं तुमचं चालू होतं, पण इथं माझ्या जवळ तुमचं कोण होतं? तुम्ही तुमच्या घरी असेल, पण मी तुमच्या दारामध्ये इथं बसलेलो आहे. गेल्या 5 दिवसापासून मी फक्त तिथं पाणी घेतो, आणि आज 200 पोलीस या ठिकाणी उपस्थित करण्याची काय गरज आहे? माझ्याजवळ एकही तुमचा कर्मचारी इथं उभा राहील, आणि तुमचे 200 पोलीस इथं उभे केले. या ठिकाणी मुख्य विषय होता आपला शेतकऱ्यावर 26 अकराच्या झालेल्या हल्ला, गारा पाड्या, कापूस, कापूस, गहू, शाळू, हरभरा यासारख्या अनेक पिकं, शेणनेटा, बीज उत्पादक शेतकऱ्याचे संपूर्णपणे या ठिकाणी नुकसान झालं. या ठिकाणी मी गेल्या 1 तारखेला निवेदन दिलं होतं माननीय तहसीलदार साहेबांना. त्यांच्या मार्फत प्रतिलिपीमध्ये इतर केली होती आपण, आणि त्यांनी येत्या 3 दिवसामध्ये अधिवेशनाच्या शेतकरी हिताचे निर्णय घ्यावे. जे राज्य सरकार म्हणते की आम्ही शेतकऱ्याचं सरकार आहे, मग त्यांना उपोषणाची गरज काय होती? पहिल्या 3 दिवसात जाहीर केलं असतं तर मला 5 दिवस बसायचं काम पडलं नसतं. शेतकरी हिताचं सरकार असेल तर त्यांनी 3 दिवसात जाहीर